रामराम मंडळी, आज आपल्या व्लॉगला पूर्ण 1 महिना झाला. आज मी घेणार आहोत आपल्या व्लॉगसाठी माईक. हनुमान दादाचे दर्शन करून मी आपल्या मेडिकलसाठी निघालो आणि मेडिकल जाताच आपल्याला कपिल भाऊ दिसले. सोबत सूरज भाऊ पण होते. यांना व्लॉग मध्ये घेऊन आपण आपल्या मेडिकलकडे निघालो आणि मेडिकल जवळच आपल्याला शिवम भाऊ भेटले. ठीक है, समझ गया. आणि शिवम भाऊने आपल्याला आज सुविचार सांगितला. अच्छा. झाडावर गर्लफ्रेंडचे नाव बोलण्यापेक्षा गर्लफ्रेंडच्या नावाने एक झाड लावावे. धन्यवाद. आणि मेडिकल मध्ये आलो. आपल्या रोजच्या कामाला लागलो. सर्वात आधी काउंटर पुसून घेतला. ठीक है. आणि तेवढ्यात आले होते आपले नरेश काका. आणि आज नरेश काका लेट नाही, आज मी लवकर आलो. ऑर्डर काढून घेतला कारण उद्या रविवार आहे, आरामचा दिवस. आणि औषधी पण मेंटेन करून टाकली कारण पेशंट आला की पटकन काढून देता येते. तो उससे मेरा क्या फायदा. आणि मग आले आपल्या घराजवळचे मोठे बंधू. अच्छा. जगदीश भाऊ जे आपले आहे छोटे छोटे ते खूप चांगल्यामध्ये व्हिडिओ बनवतात. आणि जगदीश भाऊ पाटोले यांना सपोर्ट करा चांगला. आणि यांना चांगल्या वरती याच्यावर लाईक करा. आणि मग आले होते बोंगाडे काकाजी. आणि यांची गाडी जी आहे ते मला खूप आवडली. अच्छा, ठीक है, समझ गया. आणि मग मी आलो हेमंतकडे बसायला. आणि एका कस्टमरची आम्हाला चार्जिंग वाली गाडी दिसली. आणि तेव्हाच दिसले आम्हाला शुभम भाऊ. शुभम भाऊला तर पूर्ण गावच ओळखते, तुम्हाला तर माहितच आहे. बात तो सही है. आणि चार्जिंग वाली गाडी घेऊन आम्ही गेलो एक राऊंड मारायला. आणि पोहोचलो होतो आम्ही नवयुग क्रीडा मंडळाच्या ग्राउंडवर. आणि इथे आजपासून कबड्डी टुर्नामेंट सुरू होणार आहे. कबड्डी बघायला नक्की या. आणि आपण सगळ्या जिवलग मित्रांना आपण आपल्या व्लॉग मध्ये घेतलं. आणि आपला मित्र परिवार इतका मोठा आहे की एक स्पेशल व्लॉग बनवा लागेल आपल्याला मित्र दाखवायला. बात तो सही है. आणि मग वापस आम्ही मेडिकल कडे निघालो. आणि मग गेलो आपण राजू भाऊ कडे माईक घ्यायला. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे होती की माईक कनेक्टच नाही होत होता. आणि तो माईक कनेक्ट नाही होत होता म्हणून आपण वापस करून टाकला तो माईक. आणि तेवढ्यातच भेट झाली आपल्या सारंग भाऊची, सेलूचे फेमस ब्लॉगर. आणि भाऊ सोबत थोड्या गप्पा करून आपण त्यांना व्लॉग मध्ये घेतलं. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथेच थांबू. कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.